हाय फ्रेंड्स, नमस्ते. इंडियन आहारमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या रेसिपी आहे आपली वरण भात. जी मुलं शिक्षणासाठी किंवा कामासाठी बाहेरगावी राहतात ते आणि जे खानावळीचं खाऊन किंवा बाहेरचं खाऊन कंटाळलेले असतात ते त्यांच्या रूमवरती एकट्या व्यक्तीसाठी वरण भात कसा लावून शिजून खाऊ शकतील ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ही कुकरची 2 भांडी आहेत. यामध्ये मी हा तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ बासमती तुकडा आहे, जुना आहे. हा अर्धी वाटी आहे. त्याचबरोबर दुसऱ्या डब्यामध्ये मी थोडी तुरीची डाळ आणि त्यामध्ये मिक्स करणार आहे मुगाची डाळ. तुम्ही नुसतं तुरीचं किंवा नुसतं मुगाचं खात असाल तरी ते सेपरेटली लावू शकता. आता हे तांदूळ जे आहेत हे जुने आहेत. नवीन तांदूळ थोडा पांढरा असतो, त्याबद्दल मी पुढे सांगते. आता हे दोन्ही आपण धुवून घेऊयात. फ्रेंड्स, हा छोटा कुकर आहे आणि ह्याच्यामध्ये मी ही कढी टाकलेली आहे. खाली काहीतरी अशा प्रकारची कढी टाकणं आवश्यक आहे, कारण कुकरमध्ये आपण खाली पाणी टाकणार आहोत आणि ते पाणी आपल्या भात किंवा वरणामध्ये जाऊ नये म्हणून कढी डुबोपर्यंत आपण पाणी टाकलेलं आहे. आता हे मी बाजूला ठेवते. हा जो तांदूळ आहे यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. हे मी 2दा धुवून घेतलेले आहेत. हे जुने तांदूळ आहेत. तुम्ही वाण्याकडनं जर नवीन तांदूळ आणले तर त्यासाठी तुम्हाला पाणी कमी ठेवावं लागेल, नाहीतर तो गिचका भात होईल. आणि जुन्या तांदळाला मात्र तुम्हाला पाणी जास्त घालावं लागेल. आता मी ते हे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. अशा प्रकारे बोट घालून तुम्ही बघू शकता. साधारण ह्या पेरपर्यंत तुम्ही पाणी त्यामध्ये घाला. यात अजून थोडंसं पाणी लागणार आहे. मी अजून थोडं पाणी टाकते. हे असं मोजून घ्या तुम्ही. बघा, माझं बोट ओलं झालेलं इथपर्यंत दिसत असेल, तरी एवढं तुम्ही टाका. त्याचबरोबर आता ह्या वरणामध्ये सुद्धा तुम्ही थोडं पाणी टाका. डाळ तुम्ही जास्त घेऊ नका, नाहीतर ही उतू जाईल. तुमच्याकडे मोठा कुकर असेल, मोठी भांडी असेल तर तिथे सुद्धा तुम्ही याच पद्धतीने लावा. अशा प्रकारे ही डाळ आपण भिजून घेतली आहे. यामध्ये अजून थोडंसं, अगदी थोडं पाणी टाकूयात. एवढं पाणी टाकूयात. आता डाळीमध्ये आपण हिंग टाकूयात. फ्रेंड्स, चुकून मी तुम्हाला इथे हिंग म्हणाले, हळद टाकलेली आहे आणि हिंग थोडासा टाकते आहे. हिंग असेल नसेल तर ते नाही टाकला तरी तुम्ही चालेल. आता कुकरमध्ये आपण हे डाळीचं भांडं खाली ठेवायचं आहे. आता कदाचित हे यामध्ये जाईल की नाही हे आधी तुम्ही चेक करून घ्या. असं हाताने आतमध्ये ठेवा. त्याचनंतर ह्यामध्ये आपण तांदूळाचा डबा त्याच्यावरती बरोबर ठेवूयात. हे सांडशीनी पकडणी ठेवलं तरी चालेल. यामध्ये आता थोडंसं मीठ टाकणार आहोत. मीठ असं चमच्यानी किंवा हाताने ढवळून घ्या. कुकर आपण असा गॅसवर ठेवणार आहोत आणि गॅस ऑन करून मग याला आपण झाकण लावणार आहोत. फ्रेंड्स, 3 शिट्ट्यानंतर कुकर आपला मी थंड झालेला आहे आणि आता तो बघते मी. ह्या अशा प्रकारे हा भात झालेला आहे. ह्याच्या आता गरम वाफा येतात. ते मी याने सांडशीने काढण्याचा प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा, अशा प्रकारे भात आणि हे वरण झालेलं आहे. आता वरण घुसळून आपण एक उकळी घेणार आहोत गॅसवरती आणि अशा प्रकारे हा वरण भात रेडी आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.